लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी 100% पुसल्या जातील अशा प्रकारचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं। आणि केवळ काँग्रेसचे कार्यकर्ते नेतेच नाही तर मंडळी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा नाराज झाले, कारण विलासराव देशमुख आणि लातूर यांचं जे नातं आहे ना ते शब्दातीत आहे। या सगळ्यामध्ये चव्हाण यांना उपरती तर झाली, पण जेव्हा उपरती झाली तोपर्यंत वेळ मात्र निघून गेली होती। त्यांनी दिलगिरी तर व्यक्त केली, पण हेच विस्मृतीत जातील, पुसले जातील ही वाक्य आता लातूर भाजपसाठी बुमरँग ठरतात। विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। त्यांना शिवसेना तोडून किंवा विकत घेऊन बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणी पुसायच्या आहेत। लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे। त्यांना भारतीय जनता पक्षाच्याही नेत्यांच्या आठवणी पुसून काढायच्या आहेत। फक्त दोन, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचीच पूजा करायची। तो सुद्धा विरोधकांना तुरुंगात डांबत होता। प्रत्येक गोष्टीला एक अंत आणि शेवट असतो, असा अंत ह्या लोकांचा सुद्धा होईल हे लिहून ठेवा। विलासरावांबद्दलचं विधान भाजपवर बुमरँग। विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील म्हणणाऱ्या चव्हाणांची आता दिलगिरी। लातूरमधले भाजप कार्यकर्तेच म्हणतात असं म्हणायला नको होतं। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लातूरमध्ये सभेसाठी गेले। भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोश भरता भरता अचानक विलासरावांबद्दल बोलले। लातूरमधनं विलासरावांच्या आठवणी 100% पुसल्या जातील असं विधान त्यांनी केलं। वंदे भारतीय जनता पार्टीचा खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही। रवींद्र चव्हाणांनी विलासरावांबद्दल असं वक्तव्य करताच विलासरावांच्या दोन्ही मुलांनी अतिशय संयमानं प्रतिक्रिया दिल्यात। रितेश आणि अमित देशमुख काय म्हणालेत पहा। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। जय महाराष्ट्र। राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे। दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं। आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल रवींद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधक अक्षरशः तुटून पडले। भाजपला कुणाकुणाच्या आठवणी पुसायच्या आहेत याची यादीच विरोधकांनी दिली आहे। त्यांना शिवाजी महाराजांच्या आठवणीही पुसायच्या आहेत या भारतीय जनता पक्षाला। त्यांना महात्मा गांधी पंडित नेहरूंच्या आठवणी पुसायच्या आहेत। त्यांना शिवसेना तोडून किंवा विकत घेऊन बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणी पुसायच्या आहेत। त्यांना शरद पवारांचं कार्य पुसायचं आहे। आणि त्यांना काय ठेवायचं आहे तर स्वतः आयत्या बेळावर मारलेल्या रेघोट्या ही त्यांना ठेवायचं आहे। पण लक्षात घ्या, जेव्हा अतिरेक झाला तेव्हा वेणुधुलाचा राष्ट्राध्यक्षसुद्धा हातात बेड्या घालून तुरुंगात गेला। तो सुद्धा होट चोरी करत होता, तो सुद्धा विरोधकांचे लोक फोडत होता, तो सुद्धा विरोधकांना तुरुंगात डांबत होता। प्रत्येक गोष्टीला एक अंत आणि शेवट असतो, असा अंत ह्या लोकांचा सुद्धा होईल हे लिहून ठेवा। अगदी अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्याही आठवणी त्यांना ठेवायच्या नाही। लालकृष्ण अडवाणी साहेब हयात आहेत, त्यांचं काय चालू आहे, कसं चालू आहे, त्यांच्याही आठवणी आणि त्यांचंही कर्तृत्व त्यांना पुसून काढायचं आहे। गोपीनाथ मुंडे साहेबांचंही योगदान जे आहे तेही त्यांना पुसून काढायचे। प्रमोद महाजन यांच्याही आठवणी पुसून काढायच्या आहेत। फक्त दोन, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचीच पूजा करायची। गोळवळकर गुरुजीचा आणि हेगडेवारजींचा फोटो काढून त्या ठिकाणी अमित शहा आणि नरेंद्र मोदींचेच फोटो लागले पाहिजे, ही त्यांची असणारी मानसिकता आहे। विलासराव देशमुखांचं लातूरसाठी मोठं योगदान आहे। लातूरमध्ये विलासरावांनी शैक्षणिक संस्था, विविध महाविद्यालये स्थापन केली आहेत।
तरुणांना शिक्षण आणि मोठ्या प्रमाणात रोजगार मिळालाय. विलासरावांच्या काळात लातूरमध्ये पायाभूत सुविधांच्या माध्यमातून औद्योगिक क्रांती झाली. साखर कारखाने आणि इतर उद्योग उभे राहिले. लातूरची मुंबई, पुणे आणि हैदराबादची कनेक्टिव्हिटी वाढली. लातूर मागास जिल्हा न राहता प्रगतिशील जिल्हा झाला. त्याचं श्रेय विलासरावांनाच दिलं जातं. विलासरावांचं लातूरसाठी एवढं योगदान असल्यानं स्थानिक भाजपचे नेतेही रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर नाराज आहेत. लातूरचा विकास पाहता भाजपच्या कित्येक मोठमोठ्या नेत्यांनी विलासराव साहेबांचं नाव घेतलेलं आहे विकासासाठी. त्या माणसाबद्दल असं वक्तव्य निघणं किंवा त्यांची आठवण पुसणं हे जरी म्हणणं असं म्हणू शकले असते ते की बाबा भाजप हा विलासराव साहेबांसारखाच काम करेल. विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील या वक्तव्यावरनं लातूरमध्ये भडका उडाल्यावर अखेर रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी विलासरावांचा जरा सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही केली नाही, परंतु तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. विलासरावच्या बद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे. त्यामुळे विलासरावच्या स्मृती कोणी पुसणार नाही, कोणी पुसू शकत नाही. आम्हाला सगळ्यांना आदर आहे. आम्ही जरी काँग्रेसच्या विरुद्ध लढत असलो तरी देखील विलासरावांच्या संदर्भात आमचं सगळ्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्रामध्ये उत्तम काम केलं त्यापैकी एक विलासराव आहेत. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेते होते. सर्व पक्षीयांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान लातूरमध्ये जाऊन करणं हे भाजपवर बूमरँग ठरेल की काय अशी चर्चा आहे. विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर.